आज महायुतीचे उमेदवार सन्माननीय राजाभाऊ राऊत यांचा विधान परिषदेसाठी अर्ज दाखल करण्यात आला आणि आमचे नेते शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आमचे संसदीय गटनेते माननीय खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या आम्हाला स्पष्ट सूचना आणि निर्देश आहेत की आपण महायुती म्हणून या निवडणुकीला सामोरे जात आहोत आणि महायुती म्हणून आज मी या उमेदवारांचा फॉर्म भरत असताना आमच्या सहकारी पक्षाकडून आम्हाला अत्यंत सन्मानानं आमंत्रण आलं आणि त्याच्यामुळेच आमच्या पक्षनेत्यांच्या आदेशानुसार आज मी या ठिकाणी फॉर्म भरायला उपस्थित राहिलेले. माझ्यासोबत आमचे शिवसेनेचे नगरसेवक प्रियदर्शनजी साठे, आमचे शहर प्रमुख सचिनजी चव्हाण हे सुद्धा उपस्थित आहेत आणि आम्हाला नक्की विश्वास आहे की महायुतीचा उमेदवार हा प्रचंड फरकानं आपला विजय या ठिकाणी. बघा, लोकशाहीमध्ये फॉर्म घेण्याचा, इच्छा व्यक्त करण्याचा, फॉर्म भरण्याचा अधिकार हा प्रत्येकाला असतो, परंतु कुणी लढायचं आणि काय करायचं, कोण किती जागा विधान परिषदेमध्ये लढायच्या, या सगळ्या गोष्टींचे निर्णय हे वरिष्ठ पातळीवरून घेतले गेलेले आहेत. त्यामुळे आम्हाला नक्कीच विश्वास आहे की अत्यंत समन्वयानं आम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांचे समजूत काढू आणि महायुती म्हणून एकत्रितपणानं आम्ही या निवडणुकीला सामोरं जाऊ असा मला पूर्ण विश्वास. कसं आहे ताई, कार्यकर्त्यांची खतखत आहे की भाजपकडून दुटप्पी भूमिका जी आहे ती शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना दिली जाते, त्यामुळेच कुठेतरी अर्ज भरलेला होता बारसकरांनी. त्यांची मनधरणी कशा प्रकारे केली जाणार आहे आणि भाजप आणि शिवसेनेमध्ये जे उद्योग चालू आहे कशा प्रकारे. परवाच आमचे सन्माननीय उद्योग मंत्री उदयजी सामंत साहेब जेव्हा या सोलापूरच्या दौऱ्यावरती आले होते तेव्हा शिवसेनेच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची अत्यंत मॅरेथॉन अशी बैठक त्यांनी तिथे घेतली. पदाधिकाऱ्यांना स्थानिक पातळीवरती काय काय अडचणी येत आहेत, निधीच्या बाबतीचा दुजाभाव असेल किंवा इतर कुठल्या गोष्टीचा त्रास असेल, आम्हा सर्व प्रमुख मंडळींच्या उपस्थितीमध्ये त्या मिटिंगला माननीय उदयजी सामंत साहेब होते, संपर्क प्रमुख खासदार धैर्यशील माने साहेब होते, मी स्वतः होते आणि सर्व प्रमुख पदाधिकारी होते. त्यात सगळ्या अडचणी अत्यंत काळजीपूर्वक पद्धतीने माननीय उदयजी सामंत साहेबांनी ऐकून घेतलेल्या आहेत आणि समन्वयानं आपण मार्ग काढू. आणि स्वतः उदय सामंत साहेबांनी आम्हाला शब्द दिलाय की आपण सगळे मिळून माननीय मुख्यमंत्र्यांना भेटू, माननीय पालकमंत्र्यांना भेटू आणि चर्चा करून या गोष्टींवरती मार्ग काढण्यात येईल. अशा पद्धतीनं आम्ही त्या दिवशी मिटिंगमध्ये चर्चा. पालकमंत्र्यांनी ही निवडणूक बिनविरोध करावी असं आवाहन केलेलं आहे. प्रणित शिंदे किंवा काँग्रेस ही जागा ज्या आहेत ते लढवण्याचे ठाम आहेत, ते देखील अर्ज करणार आहेत. अशा पद्धतीने आपलं विनंती असणार आहे. भारतीय संविधानानं जगातल्या या भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला निवडणुका लढवण्याचा अधिकार हा दिलेला आहे आणि त्याच्यामुळे ते जर फॉर्म भरत असतील किंवा जर त्यांचा उमेदवार इथे असणार असेल तर तो त्यांचा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे, त्याबद्दल कुणीही ऑब्जेक्शन घेऊ शकणार नाही. परंतु ज्या पद्धतीनं सन्माननीय पालकमंत्री महोदयांनी आवाहन केलं त्याच पद्धतीनं जर आपण एकत्रित येऊन त्या निवडणुका जर बिनविरोध करू शकलो तर मला वाटलं की सोलापूर शहराचं राजकारण हे अत्यंत सकारात्मक पद्धतीने आणि विकासाच्या दृष्टीनं घोडदौड करू शकेल. त्यामुळे माझी सुद्धा त्यांना विनंती राहील की या निवडणुका आपण बिनविरोध करूया. लाडक्या बहिणी आहेत काय आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा हा त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता. लाडकी बहीण योजना ही केवळ बहिणींना अनुदान देण्याची योजना नव्हती, तर ती एक महिला सक्षमीकरणाची चळवळ होती. 2,47,00,000 लाडक्या बहिणींना दर महिन्याला 1,500 रुपयाची ओवाळणी देणं, सन्मान देणं हे एकनाथजी शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना केलेलं ऐतिहासिक असं काम आहे. परंतु आता जर काही चाळणी लागलेली असेल, काही लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या असतील तर मी सुद्धा एक सर्वसामान्य परिस्थितीतून आलेली लाडकी बहीण आहे. आमचे कर्तव्य आहे की कुठल्याही लाडक्या बहिणीवर अन्याय होणार नाही. जर कुठल्या त्रुटीमुळे त्या अपात्र ठरलेल्या असतील तर नक्कीच आम्ही माननीय उपमुख्यमंत्री आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेबांना विनंती करू की आपण अत्यंत काळजीपूर्वक पद्धतीने लक्ष घालावं. आम्ही देवेंद्रजी फडणवीस साहेबांनाही भेटून विनंती करू आणि चुकीच्या पद्धतीनं कुठल्या लाडक्या बहिणी अपात्र होणार नाही याचा अत्यंत सहानुभूतीने त्यांनी विचार करावा हे माझं निवेदन. निवडणुकीपुरता असा विरोधकांनी टीका करतात. विरोधकांना टीका करण्याशिवाय दुसरे काय होतं. तुम्ही विचार करा की विरोधक तर तेव्हा म्हणत होते की ही फक्त घोषणा आहे, पैसे जमा करणार नाही. ज्या वेळेला पहिला हप्ता जमा झाला त्यावेळेला विरोधक म्हणाले की अरे काढून घ्या, हे परत घेतील. परंतु आज आपण बघताय की निवडणुका होऊन सुद्धा जवळपास 1.5 वर्ष झाली, पण तरी सुद्धा अत्यंत सन्मानानं हा लाडक्या बहिणींचा हप्ता जमा होतो. आणि जे विरोधक टीका करतायत ना त्यांनी कधी 1.5 रुपये तरी दिलेत का लाडक्या बहिणींना हे पहिल्यांदा त्यांनी बघावं. 1.5 कोटीच्या गाडीत फिरणारे आणि 150 कोटीच्या बंगल्यात राहणारे 1,500 रुपयाला अशीच टीका करणार, त्यांच्या बोलण्याकडे जनता लक्ष देणार नाही. जागा त्यांना विधानसभेच्या निवडणुकीत दाखवून दिलेली.